करतोय। रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते झाडावरती चढलेत, आंदोलन छेडण्यात आलंय आणि पोलिसांकडनं या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। पण हा आंदोलक स्वतःसोबत काही सुतळी बॉम्ब घेऊन झाडावरती गेलाय आणि झाडावरनं ही सुतळी बॉम्ब पेटवून तो खाली फेकतोय। सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी फसवी कर्जमाफी असल्याचा आरोप या आंदोलकांचा आहे। या आंदोलकांना आपल्या एका गळ्यामध्ये फास अडकवलाय तर दुसऱ्या हातात सुतळी बॉम्बचं पॅकेट आहे। त्यामुळे पोलीस अतिशय सावधानतेनं या आंदोलकाला खाली उतरवण्याचे प्रयत्न करतायत, समजवण्याचे प्रयत्न करतायत। रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात विविध ठिकाणी कर्जमाफीच्या विरोधात आंदोलन केली आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, संबंधित व्यक्तीला समजवण्याचे प्रयत्न कसे सुरू आहेत, काय सध्याची परिस्थिती? ज्ञानदा, आपण पाहतोय की मंत्रालयाच्या बाहेरची सगळी दृश्य आहेत आणि रविकांत तुपकर यांचा कार्यकर्ता त्याचं हे आंदोलन सुरू आहे। श्रीराम चलवाड असा लातूरचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। पोलीस जवळपास 1 तासापासून त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र आता कुठेतरी तो खाली उतरायला तयार झालेला आहे आणि त्यांनी आत टाकलेली आहे की जे आंदोलन सुरू आहे, मोर्चा सुरू आहे ते जे आहे ते मागे घेण्यात यावं। 5 वाजेपर्यंत जर मागे झालं तर मी माघार घेईन अशा प्रकारचं बोलला होता रविकांत तुपकर यांच्याशी फोनवरती चर्चा झाल्यानंतर आपण पाहतोय की आंदोलक जो आहे तो मागे खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मुद्द्यावरून जे आहे त्यांनी हे आंदोलन केलं होतं। खरं तर सकाळी आपण पाहतोय की समुद्रामध्ये सुद्धा रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर श्रीराम हा जो कार्यकर्ता आहे तो थेट मंत्रालयाच्या बाहेर झाडावरती चढून आंदोलन करत होता, घोषणाबाजी करत होता। एवढंच नाही तर हातामध्ये सुतळी बॉम्ब्स ठेवलेले होते आणि वरतून पेटून खाली सोडत होता। त्यामुळे आपण पाहतोय की जवळपास 1 तासापासून संपूर्ण हे नाट्य जे आहे ते मंत्रालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतंय। आता हा कार्यकर्ता खाली उतरताना पाहायला मिळतोय, मात्र कुठेतरी आक्रमक आहे, माझ्यावरती गुन्हे दाखल करू नये अशा प्रकारची सुद्धा मागणी जी आहे त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर आपण पाहतोय की रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि त्यातलंच एक आंदोलनाचा भाग म्हणावा लागेल। जवळपास आपण पाहतोय का 1 तासाहून अधिक वेळ झालेला आहे हे आंदोलन सुरू आहे। स्वतः पोलीस उपायुक्त असतील किंवा वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत। फायर ब्रिगेडच्या 2 ते 3 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, मात्र त्या ठिकाणी त्याला उतरवण्यामध्ये यश आलेलं नव्हतं। अखेर एक पोलीस अधिकारी झाडावरती चढून रविकांत तुपकर यांच्याशी बोलणं करून दिलं आणि त्यानंतर तो खाली येण्यास तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्रालयाच्या बाहेरची ही संपूर्णपणे दृश्य आहे। जवळपास 1 तासाहून हे अधिक काळ हे आंदोलन जे आहे ते सुरू होतं। आपण पाहतोय का याच्या आधी सुद्धा मंत्रालयाच्या बाहेर अनेक आंदोलनं झालेली होती, मात्र उंच झाडावरती चढून आणि हातामध्ये सुतळी बॉम्ब पेटून खाली सोडणं हे आंदोलनामुळे जे आहे ते पोलिसांना सुद्धा एक प्रकार जे आहे ती कसं हे आंदोलन सोडवायचं किंवा या कार्यकर्त्याला कसं खाली घ्यायचं हा प्रश्न समोर आलेला होता। आपण पाहतोय की आता सुद्धा अर्ध्या झाडावरती उतरल्यानंतर सुद्धा कार्यकर्ता पाहायला मिळतोय। आताही त्या ठिकाणी घोषणा जो आहे तो करताना पाहायला मिळतोय। हो हो या कार्यकर्त्यांना एकप्रकारे राष्ट्रगीत गायला राजू सुरुवात केली। काय प्रमुख मागण्या आहेत, कोणत्या मागण्यांमुळे सगळ्या यंत्रणेला पोलिसांना या कार्यकर्त्यांना वेठीस धरलेलं होतं, त्याचं म्हणणं काय होतं? त्यानंतर आपण पाहतोय की आता अर्ध्या झाडावरती उतरल्यानंतर त्यांनी राष्ट्रगीत सुरू केलेलं आहे आणि त्यानंतर तो खाली उतरणार आहे। मात्र त्यांनी आपण पाहतोय की वरती झाडावर उतरल्यानंतर काही कागद फिरकवलेले आहे, त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की सरसकट कर्जमाफी जी आहे ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांना जे आहे ते न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, या मुख्य मागण्या आहेत आणि याच मागण्यांना घेऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर तो वरतून घोषणाबाजी करताना सुद्धा म्हणत होता की माझे वडील सुद्धा याच कर्जबाजारीपणामुळे 2 वेळा आत्महत्या करायला गेलेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली होती। यासोबत काही कागद सुद्धा सातबारे सुद्धा फिरकवलेले आहेत, कुठल्याही अटी शर्ती न लावता कर्जमाफी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे त्याची होती आणि आपण पाहतोय की आता झाडावरून तो खाली उतरताना पाहायला मिळतोय। मात्र पोलिसांना जवळपास 1 ते सव्वा 1 तासापासून वेठीस धरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। फक्त पोलीसच नाही तर फायर ब्रिगेडचे जवान असतील किंवा इतर अधिकारी सुद्धा या ठिकाणी 1 ते सव्वा तासापासून
उभे आहेत आणि त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करतायत. पाहतो आपण का खाली उतरताना सुद्धा तो घोषणाबाजी करताना पाहायला मिळतोय आणि खाली जे कर्मचारी असतील किंवा बघायला आलेले काही लोक असतील त्यांना सुद्धा या घोषणांमध्ये सहभागी करताना पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत तो देताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण पाहतोय की कार्यकर्ता जो आहे तो आक्रमक झालेला आहे, खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता पोलीस त्याला ताब्यात घेतात की काय करतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. खरं तर पोलिसांच्या आव्हानाला तो जुमानत नव्हता. त्यामुळे रविकांत तुपकर यांचे इतर पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी सुद्धा त्याला विनंती केलेली होती का तू आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तू हे आंदोलन मागे घ्यावे, खाली उतरावा, खाली उतरून जे आहे ते आंदोलन कर अशा प्रकारची मागणी केल्यानंतर ते खाली उतरलेलं आहे. त्यामुळे आता पोलिसांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहणार आहे. आता त्याला पोलीस ताब्यात घेणार की काय करणार आहे, कारण पोलिसांनी आधीच त्याला सांगितलेलं आहे की आम्ही तुझ्यावरती गुन्हा दाखल करणार नाही. त्यामुळे आता तो कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर पुढची प्रक्रिया नेमकी काय असते हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण पाहतोय की पहिल्यांदाच 1 ते सव्वा 1 तासापासून पोलिसांना या आंदोलकांनी जे आहे ते वेटीस धरलेलं आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात झालेला आहे. खरं तर मंत्रालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत. त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस उपायुक्त असतील किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता हा कार्यकर्ता खाली उतरलेला आहे आणि आता पोलीस त्याला ताब्यात घेतात किंवा काही पुढची कारवाई करतात का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. मात्र गेल्या अनेक वेळापासून पोलिसाला अनेकदा विनवण्या केलेल्या होत्या की कुठल्या प्रकारची कारवाई करणार नाही, तुझ्या मागण्या ज्या आहेत त्या सविस्तरपणे खाली उतरून मांड अशा प्रकारचं त्याला आव्हान केलं होतं. त्यामुळे आता या कार्यकर्त्यांनी माघार घेतलेली आहे. मात्र कुठेतरी दुसरी आट टाकलेली होती का रविकांत तुपकर यांचं जे काही आंदोलन उपोषण सुरू आहे ते मागे घ्यावा तरच मी हे माझं आंदोलन मागे घेतो असं प्रकारचं सुद्धा त्यांनी घोषणा देताना म्हटलेलं होतं. त्यामुळे आता आपण पाहतोय की सकाळी सरकारनं कर्जमाफीमध्ये कोणते अटी शर्ती घालू नयेत या प्रमुख मागणीसाठी या कार्यकर्त्यांना आंदोलन छेडलं होतं. लातूरचा हा कार्यकर्ता आहे राजू. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, या दृश्यांबद्दल. संबंधित कार्यकर्ता आता झाडावरनं खाली उतरलाय. पोलिसांनी त्याला आधीच आश्वासन दिलं होतं की पोलीस त्याला ताब्यात घेणार नाहीत, त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही, कोणती कारवाई केली जाणार नाही. आता जेव्हा संबंधित कार्यकर्ता झाडावरनं खाली आलाय त्यानंतरची पोलिसांची भूमिका पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. मंत्रालयाजवळच हे कैक फूट उंचीचं झाड आहे. याच झाडावरती कार्यकर्ता जाऊन बसलेला आपल्या विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी, आणि त्याच वेळेला त्याने आपल्या गळ्यामध्ये एक फास अडकवलेला आणि हातामध्ये सुतळी बॉम्बचं पाकिट होतं. जेव्हा पोलीस त्याला विनवण्या करण्यासाठी येत होते तेव्हा पोलिसांवरती संबंधित व्यक्ती वरनं सुतळी बॉम्ब फेकायची आणि गळ्यात फास त्या व्यक्तीच्या असल्यामुळे पोलिसांना सुद्धा खूपच सावधानतेनं पावलं उचलावी लागत होती. अखेर रविकांत तुपकरांचे काही कार्यकर्ते, त्यांच्या संघटनेचे काही नेते इथे दाखल झाले. त्यांनी संबंधित व्यक्तीची समजूत काढली. पोलिसांनी सुद्धा आश्वासन दिलं की कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यानंतर अखेरीस लातूरच्या व्यक्तीनं आपलं आंदोलन मागे घेतलंय. ही व्यक्ती झाडावरनं खाली उतरली आहे. सरकारने जो मांगे की थी मुख्यमंत्री ने बोला था सर कर्जमाफी, तर या कार्यकर्त्याला पोलीस आपल्या सोबत घेऊन गेलेले आहेत. परंतु सरकारनं कर्जमाफी करताना कोणत्याही अटी शर्ती शेतकऱ्यांवरती लादू नयेत या प्रमुख मागणीसाठी आजचं हे आंदोलन छेडण्यात आलं. आणि केवळ हा एकच कार्यकर्ता नाही तर रविकांत तुपकर यांच्या संघटनेनं आज राज्यभरामध्ये आंदोलनाची हाक दिली. दरम्यान शांततामय